महाब्लड सेंटर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सोलापुरातील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सोलापुरात होते रक्ताची तस्करी या मधल्याखालील बातमीचा तीव्र निषेध करण्यात आला। संघटनेच्या म्हणण्यानुसार ही बातमी सोलापूर जिल्ह्याशी संबंधित असली तरी तिचा विपरीत परिणाम संपूर्ण राज्यातील रक्तदात्यांवर व रक्त संकलन केंद्रावर झाला आहे। या बातमीनंतर राज्यभरात विविध रक्त केंद्राचे संचालक, नामांकित डॉक्टर व स्वयंसेवी कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। महाब्लड सेंटर असोसिएशनने स्पष्ट केले की राज्यातील अधिकृत रक्त केंद्रे व स्वयंसेवी संस्था गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान चळवळीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत। टंचाईच्या काळात ते विविध जिल्ह्यांमध्ये रक्तपुरवठा करत असून शेकडो रुग्णांचे प्राण या चळवळीमुळे वाचले आहेत। रक्ताची तस्करी हा शब्द अत्यंत चुकीचा असून त्यामुळे निस्वार्थ कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रतिमेला धक्का पोचतो असे संघटनेचे म्हणणे आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील माध्यम प्रतिनिधींना याबाबत संयम बाळगण्याचे व सत्यता तपासून बातम्या प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले। सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार। मी सोमेश आवलकर, महाराष्ट्र राज्य ब्लड सेंटर असोसिएशन सचिव, हे सोलापूर जिल्हा ब्लड सेंटर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, हे सोलापूर जिल्हा ब्लड सेंटर असोसिएशनचे कार्याध्यक्ष वैभव राऊत, हे ब्लड सेंटर सोलापूर जिल्हा ब्लड सेंटर असोसिएशनचे सेक्रेटरी वैभव कवेकर आणि योगेश कवेकर, आणि हे सदस्य सोलापूर जिल्हा ब्लड सेंटर असोसिएशनचे। सोलापूर जिल्ह्यामध्ये एक 2 ते 3 दिवस झालं बातमी येते की रक्ताची तस्करी वगैरे, त्याच्याबद्दल खुलासा करण्यासाठी मी आज इथं उपस्थित आहे। तो जो तस्करी हा शब्द प्रयोग आहे ना, हा चुकीचा त्यांनी पत्रकारांनी किंवा आमच्या निदर्शनास आलंय किंवा आम्ही ते सिद्ध करू शकतो काही गोष्टीमध्ये। रक्तदानाची चळवळ अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदानाची चळवळ चालू आहे आणि चालू राहतेच। परंतु यामध्ये रक्तदात्याचे किंवा रक्तदान शिबिर आयोजकाचं किंवा एक मानसिकता बिघडण्याचे वेगवेगळे 2 ते 3 दिवसामध्ये वृत्तपत्रामध्ये बातमी येते, त्याबद्दल खुलासा देतोय। आणि जे त्यांचे प्रश्न आहेत वेगवेगळे, मग ते ब्लड इथून दुसरीकडे पाठवण्याचं वगैरे हे प्रश्न आहेत ना, याचा खुलासा मी करतोय। सोलापूर शहरामध्ये आपण आपल्या वृत्तपत्रात नियम डावलून 60 ml रक्त घेतले जातं असं लिहिलंय। त्यामध्ये सध्या 350 मिली ते 450 मिली अशा 2 प्रकारच्या पिशव्या असतात। या DGSच्या नियमानुसार यामार्फत घालून दिलेल्या नियमाच्या वजनाप्रमाणेच टोटल 583.78 ग्रॅम पर्यंत रक्त घेता येतं असं नियमात आहे किंवा लिहिलेलं आहे। तसा खुलासा मी करतोय। आपण स्टिंग ऑपरेशनद्वारे जादा भरलेली बॅग दाखवली नाही हा समज संभ्रम निर्माण करणार आहे। आपण त्यांची व्यवस्थित खात्री रक्तपेढीकडून केली नाही, मोघम रक्तपेढीवरती आरोप करणे हे आपण DGSच्या नियमांप्रमाणे जोडलं नाही तिथं। दुसरा त्यांचा आरोप आहे विविध उपक्रमातून जमवलेले रक्त परस्पर जादा दराने विकले जाते। या बातमी सुद्धा तथ्य नाही। नॅशनल ब्लड पॉलिसी आहे, देशातील अंमलात आलेली शासकीय संस्था देशभरातील रक्तपेढ्यांना त्यांचं नियम बंधनकारक आहेत। प्रत्येक रक्तपेढीच्या रिसेप्शन काउंटर समोर पेशंटच्या नातेवाईकाला दिलेली व सर्व प्रथमदर्शनी दर फलक लावलेले आहेत व रितसर रक्ताची पावती दिलेली आहे। आपल्याकडे कोणत्या रक्तपेढीने जादा शुल्क पेशंट करून आकारलेले आहेत का नाही याची प्रत स्टिंग ऑपरेशनद्वारे दाखवली नाही व आपण खातरजमाही केली नाही, हे आपल्या लिहिणे चुकीचे आहे। पेशंटचे नातेवाईक व डॉक्टर व रक्तपेढी यांच्यामध्ये विनाकारण संभ्रम निर्माण केला आहे। सोबत NBTCचे दर पत्रक जोडले आहे। महाराष्ट्र राज्य रक्त संकलन परिषदेच्या नियमानुसार पेन, पेन्सिल, टी-शर्ट, जेवणाचे कुपन असे छोटे छोटे गिफ्ट देण्याची परमिशन महाराष्ट्र राज्य रक्त संकलन परिषदेचे आहे। परंतु रक्तदान शिबिर आयोजकाच्या काही, आता तुम्ही नेहमीच सगळीकडे असता, रक्तदान शिबिर आयोजक वगैरे त्यांनी आयोजन केलं, एखादी गिफ्ट दिली तर सुद्धा तो आरोप आमच्यावर होतो। त्यांनी दिले तर सुद्धा आम्ही आमच्यावर होतो। नियमाचं उल्लंघन केलं, नियमाचं उल्लंघन वगैरे केलं, मोठे मोठे गिफ्ट देतात। काही वाढदिवस, ज्याचे वाढदिवस आहेत किंवा जे नेते मंडळीचे वाढदिवस आहेत, अशा वाढदिवसाला ते स्वतःच खर्च करून छोटीशी गिफ्ट देतात, तरी सुद्धा आम्ही त्यातून नियमाचं अटीचं पालन करून यावेळेस आमचे बरेचदा इन्स्पेक्शन पण झाले, स्पॉट इन्स्पेक्शन।
हा, त्याचा पण खुलासा तुम्ही आमच्या साहेबांकडनं घेऊ शकता. त्याच्यामध्ये ते दोन मिनिटं काही तक्रारीवर अनेक लोक म्हणजे अनेकांच्या तक्रारीवर काही सुसूत्रता नसल्यामुळं किंवा अशाच प्रकारचे तुम्ही म्हणताय तसं गिफ्ट देणं, मोठे गिफ्ट देणं किंवा हे आयोजकांकडनं काय दिलेलं गिफ्ट आम्हीच दिलेत म्हणून सांगणं. आता सुद्धा काही ठिकाणी काय होतंय, तुम्ही म्हणता ना जे 500 ते 1000 रुपयाच्या गिफ्ट वगैरे दिल्या जातात. काही आयोजक काय करतात माहिती का, स्वयंपूर्तीने 300, 400, 500 रुपयाचे गिफ्ट देतात. परंतु आम्हाला जिथं रक्तदान शिबिराला जातोय त्या ठिकाणी ते गिफ्ट वाटायचे फोटो वगैरे जे आले. परवानगी म्हणजे कसं असतं सांगू का, रक्त हे 35 ते 42 दिवस घेतल्यानंतर चालतं. 35 ते 42 दिवस घेतल्यानंतर रक्त चालतं. 35 ते 42 दिवस आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या शहरात जिथं ब्लड पाहिजे तिथं आपण पुरवठा करतोय. जर एक्सेस ब्लड असेल तर महाराष्ट्र राज्य रक्त संकलन परिषदेला कळवायचं की माझ्याकडे एवढा स्टॉक आहे. मग ते ऑल इंडियामध्ये जेवढ्या ब्लड बँक आहेत त्यांना ते सेंड करतं. सेंड केल्यानंतर कुणाची रिक्वायरमेंट नाही आली, परवानगी घ्यायची गरज नाही. एमबीटीसीच्या रूल्स प्रमाणे एक्सेस झालेलं ब्लड आहे ना, ते एक्सेस झालेलं ब्लड आहे ना, ते तुम्ही मागणीप्रमाणे त्या ब्लड बँकेला देऊ शकता. अशी कुणाची सिव्हिलची शासनाची अशी परमिशन घ्यायचं आम्हाला हे नाही. तसं एमबीटीसीच्या रूल्स प्रमाणे आम्ही झेरॉक्स दिले ते. आणि दुसरी गोष्ट, सिव्हिलला गोरगरीब रुग्ण असतात. तुम्ही माझ्या ब्लड बँकेत आला, ह्यांच्या ब्लड बँकेत आला, ह्यांच्या ब्लड बँकेत आला तर प्रत्येक महिन्याला रक्ताच्या साठ्यापैकी 5% रक्त आम्ही सिव्हिलला मोफत देतो.